चिमूर शहरामध्ये आज हल्लाबोल आंदोलन करण्यात आले। मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसून येत आहे। काँग्रेसतर्फे हा चिमूरमध्ये आंदोलन करण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे। मोठ्या संख्येने शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहे। विविध मागण्यांसाठी शेतकरी काँग्रेस सोबत या ठिकाणी सहभागी झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी इथले राजूरकर जी आहेत। सर, काय नेमक्या मागण्या आहे, कशासाठी हा मोर्चा काढण्यात आला? शेतकऱ्यांचा मागणीसाठी न्याय मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। हा हल्लाबोल मोर्चा आहे। या भागातील आमदारांनी शेतकऱ्यावर कधी लक्ष दिलं नाही। या ठिकाणी आमचे आमदार फक्त ठेकेदार म्हणून मुरुम चोरण्यात, रेती चोरण्यात व्यस्त आहेत। त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये इमारती बांधकाम, रस्ते, प्रचंड कोट्यावधीचा भ्रष्टाचार करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं। मात्र या ठिकाणी कोणती शिक्षणाची सुविधा चांगली उपलब्ध केली नाही। प्रोफेशनल कोर्सेस गेल्या 10 वर्षात कुठले आलेले नाही। दवाखान्यामध्ये इथला रक्त तपासायला गेला तर 5-5 दिवस रक्त तपासून वरोऱ्यावर नेतो, म्हणजे माणूस मेल्यावर रक्त तपासणी या ठिकाणी होते। मात्र ही बाब तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी दवाखान्यामध्ये ॲम्ब्युलन्स जे आहे ते ॲम्ब्युलन्स बंद आहेत। सोनोग्राफीच्या चेकिंगसाठी डॉक्टर नाही, एक्सरे टेक्निशियन नाही, अशी परिस्थिती या दवाखान्याची आहे। मात्र स्वतःच्या ठेकेदारीत असलेले आमदार हे आमच्या शेतकऱ्यासाठी काही करू शके नाही। विखे पाटलाचा दौरा झाला मागे कृषी मंत्री असताना, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, त्यांचे 4दा दौरे झाले, परंतु मात्र शेतकऱ्यासाठी कुठलाही न्याय देऊ शकले नाही। म्हणून हा काँग्रेसतर्फे या ठिकाणी हल्लाबोल मोर्चा शेतकऱ्याच्या हक्कासाठी, शेतकऱ्याच्या औषधीचे भाव वाढले, बिजाईचे भाव वाढले, त्याच्या धान्याचे भाव वाढले नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटत नाही, ह्या अशी परिस्थितीमध्ये आज आमचा शेतकरी हतबल झाला आहे। शेतकऱ्याकडून जीएसटीचा टॅक्स जर घेणार हे सरकार असेल, या सरकारसारखा हरामखोर सरकार या देशातलं सरकार, या राज्यातलं सरकार, आणि म्हणून काँग्रेसने हा आंदोलन उभं केलं आहे। शेतकऱ्याच्या हक्कासाठी, शेतकऱ्याच्या न्यायासाठी हल्लाबोल मोर्चा तहसील कार्यालयावर नामदेवराव किरसाल आमचे खासदार यांच्या नेतृत्वात हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। शेतकऱ्या हक्कासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे म्हटलं आहे। निलेश घाट, TV9 मराठी, चिमूर, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।